15 वर्ष गेले, त्या जागेचा पत्ता नाही, त्या घराचा पत्ता नाही. घराची वाट बघत 4 पत्रकार आमचे देववासी झाले, देवघरी गेले. पण आम्हाला ती जागा मिळते का नाही हे आमच्या मनात शंका होती. आणि हळूहळू असं वाटायला लागलं की ती जागा आपल्याला मिळणार नाही. त्यातच 2018-19ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मला वाटते त्यांच्याकडेच मानेसाहेब, विक्रमजी खिलबोडे, आम्ही सर्व शिष्टमंडळ गेलो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की साहेब, 15 वर्ष झालं गेली, आम्ही या घरकुलासाठी झटतोय. 4 पत्रकार आमचे यासाठी वाट बघून बघून देवलोकी गेले, पण आमचं काम अजून झालेलं नाहीये. कुणीतरी अधिकाऱ्यांनी त्या फाईलवर मेक मारली होती, त्यामुळे ते आमचं काम होत नव्हतं. आणि तो अधिकारी मंत्र्यांना सांगायचा की ही जर जागा आपण पत्रकारांना दिली तर तुमची बदनामी होईल, तुम्ही अडचणीत याल, त्यामुळं त्यावरती कोणीही सही करायला तयार नव्हतं. बरोबर आहे का मानेसाहेब? त्या दरम्यान डेअरिंग करून आपल्या पत्रकारांसाठी स्वतःहून पुढे येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईलवर सही केली, त्याला मंजुरी दिली, ती जागा म्हाडाला दिली. आणि आज 238 घरं, मला वाटतं 190 पत्रकारांची घरं तिथं तयार होत आहेत. बरोबर आहे विक्रमजी? 190 पत्रकारांची घरं तिथं तयार होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईलवर सही केली आणि मला वाटतं आज त्या आपल्या घरकुलाचा 5वा मजल्याचं काम सुरू आहे आणि आपलं काम प्रगतीपथावर आहे. लवकरच आपल्या पत्रकारांना ती घरं मिळतील आणि फक्त ती घरं मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामुळेच आपल्याला मिळत आहेत